आदरणीय प्राचार्य डॉक्टर व्यंकटराघव सर, उपप्राचार्य डॉक्टर बॉक्सवाला मॅडम, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक मिसळ मॅडम, प्रबंधक तागडे सर, समता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बोरकर सर, सर्व उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी वृंद, परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे मानले जाते, परंतु सोने होण्याचा गुण मुळात लोखंडात असावा लागतो। ज्योतिबारावांच्या देदीप्यमान ज्योतीने सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची व्यक्तित्वाची ज्योत प्रज्वलित केली। हे जरी खरे असले तरी सावित्रीबाई स्वतः प्रज्वलित होण्याच्या पात्रतेच्या होत्या, ही सुद्धा वस्तुस्थिती महत्त्वाची आहे। 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे राहून 19व्या शतकातील स्त्री जीवनाकडे आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की अनेक राजकीय सामाजिक स्थित्यंतराचा तो कालखंड एकूणच मनुष्य प्राण्याचे अस्तित्व उन्नती जाण्याच्या दृष्टीने फार क्रांतिकारी ठरला। 19वे शतक हे भारताच्या इतिहासातील प्रबोधनाचे युग मानतो। 19व्या शतकात स्त्री पुरुष समानता वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेस एवढ्या नव्हत्या। 19व्या शतकात स्त्री व शूद्रांची स्थिती ही पशुपेक्षा हिंदीन होती। सर्व समाज ह्या गटाकडे घात होता। ज्या काळात स्त्रियांनी घराच्या बाहेर पडणे व शिक्षण घेणे हे महापाप मानले जाईल, त्याच काळात सावित्रीबाईचा जन्म शिरवळ नजीकच्या नायगाव या खेड्यात दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी झाला। 150 उमर असलेल्या घरात शिक्षणाची व संस्काराची परंपरा नसलेल्या जन्मलेल्या सावित्रीबाईने लग्नानंतर शिक्षण घेऊन ज्योतिबा बरोबर जो समाजकार्याचा रथ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अव्याहतपणे चालवला त्याचे नवल वाटते। अनेक अडचणी, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या अवघड मार्गावरून चालणाऱ्या रथाचे एक चाक ज्योतिराव तर दुसरे चाक सावित्रीबाई होत्या। सावित्रीबाईचे कार्य हे भारताच्या इतिहासातील स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य आहे। ज्योतिबारावांच्या समता, सत्य, मानवतावाद या तत्वांचा त्याने आयुष्यभर पाठपुरावा करून आपले जीवन सर्वस्व अर्पण केले। स्त्री शूद्र व दलिताच्या दुःखासाठी त्या लढ्यात बसल्या नाहीत, तर ज्या संग्रामाची गरज होती ज्योतिबा बरोबर त्याने जिद्दीने, धैर्याने, चिकाटीने तो संघर्ष केला। फुले दाम्पत्याने जे शैक्षणिक व सामाजिक कार्य केले त्याच्यामध्ये बरेचसे श्रेय सावित्रीबाईंना जाते। सर्वप्रथम 1848 साली पुण्यात वेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली व त्या सावित्रीबाईंने शिक्षिका म्हणून शिकवणी सुरू केली। 1848 ते 1852 फुले दाम्पत्याने पुणे व पुणे परिसरात एकूण 20 शाळा काढल्या व त्या उत्तमरित्या चालवल्या। 28 जानेवारी 1853 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली व त्या गृहाची सर्व जबाबदारी सावित्रीबाई पाहत केशवपणाच्या चालीविरुद्ध न्हाव्याचा संप घडवून आणला। रात्र शाळा व प्रौढ शिक्षणाच्या जनक। तसेच 1952 मध्ये विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याच्या स्त्री शिक्षण कार्याबद्दल जो ब्रिटिश सरकारकडून सत्कार करण्यात आला त्यावेळेस ज्योतिबा प्रतिज्ञापूर्वक सावित्रीबाईस म्हणाले, हा गौरव तुझाच गौरव आहे, मी शाळा स्थापण्यास कारण मात्र आहे। याच्यावरून सावित्रीबाईच्या कर्तृत्वाची आपल्याला जाणीव होते। त्यांच्या केलेल्या महान कार्याचे आपल्याला अनेक लेखक, विचारवंत त्यांच्या महान कार्याबद्दल थोडी सांगतात। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भारताचे संरक्षण मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार म्हणतात, स्त्री शूद्रातिशूद्र समाज हा भारताचा भाग्यविधाता असून शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे। या ठोस भूमिकेतून फुले यांनी आसूड दिला। 125 वर्षापूर्वी सहकाराचा पुरस्कार केला, अत्याधुनिकरणाची कास धरली। फुले दाम्पत्यांना निकोप व समृद्ध माणूस घडवायचा होता। कैलासवासी लेखक, विचारवंत धनंजय कीर यांनी सावित्रीबाईचे कार्य म्हणजे युग प्रवृत्त कार्य असे म्हटले आहे। आज नोकरी व्यवसाय पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री म्हणजे 125-150 वर्षे फुले दाम्पत्याने केलेल्या शैक्षणिक कार्याचे फलित होय। त्यांच्या या युग स्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या कृतज्ञतेबद्दल भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने 3 जानेवारी 1995 पासून 3 जानेवारी हा जन्मदिन बालक दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाई म्हणजे असामान्य त्याग, असीम निष्ठा, स्त्री शूद्रासाठी अविरतपणे रात्रंदिवस झटणारे एक वंदनीय व्यक्तिमत्व। सावित्रीबाई फुले यांना महात्मा फुले यांच्याविषयी अपार प्रेम व निष्ठा होती। त्यांच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करताना सावित्रीबाई आपल्या काव्यातून म्हणतात, जयाच्या मुळे मी कविता रचते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयाने दिली ही बुद्धी सावित्रीला, प्रणामा करी त्या ज्योतिबाला। ही त्यांची असलेली ज्योतिबाविषयी असलेले प्रेम भावना व्यक्त करतात। फुले दाम्पत्याने जे सामाजिक व शैक्षणिक कार्य केले हे त्यांच्या काव्यातून आपल्याला दिसते। फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। या काव्यातूनच आपल्याला त्यांची समाजाविषयी शैक्षणिक असलेली आपल्याला जाणीव दिसून येते।
या थोर वंदनीय व्यक्तिमत्वाचं एका प्लेग झालेल्या एका मुलाला खांद्यावरून दवाखान्यात आणताना दिनांक 10 मार्च 1887 रोजी त्यांना प्लेगचा प्रादुर्भाव झाला आणि त्यातच ही वंदनीय ज्योत मालवली. एका सक्रिय जीवनाची अखेरी एका सक्रियतेतच झाली. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व माता भगिनींना विनम्र अभिवादन. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्यंकटराघवन सर, समता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बोरकर सर व सर्व प्राध्यापकांनी मला या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद.